नमस्कार मित्रांनो, मी कृष्णकांत गोरे. तर मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स म्हणजेच पीक विम्याचा परतावा जवळजवळ 20 तारखेपर्यंत जमा होणार असं स्पष्ट राज्याचे मंत्री जे गिरीश महाजन यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. त्यात जवळजवळ 2,54,333 शेतकऱ्यांना 178 कोटी 61 लाख रुपये परतावा मंजूर होणार आहे. तर त्यात असं स्पष्ट सांगितलं आहे की पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जैव नैसर्गिक आपत्ती व घटना अंतर्गत 2,54,333 शेतकऱ्यांना 178 कोटी 61 लाख रुपये परतावा मंजूर झालेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी असं सांगितलं आहे की जवळजवळ 1,41,575 शेतकऱ्यांच्या खात्यावर 119 कोटी रुपये जमा लवकर होणार आहेत. आणि त्यात कृषी अधिकाऱ्यांना पण सांगितलं आहे की जिल्ह्यात जवळजवळ भरपूर जणांनी पीक विमा भरला आहे आणि अशा स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत झालेल्या नुकसानीबाबत भरपाई देण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार जवळजवळ 2,54,333 शेतकऱ्यांना 178 कोटी 61 लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे. तर मित्रांनो, ही अशी अपडेट आहे. आणि पीक विमा पोर्टल ज्या मध्ये तुम्ही लॉग इन करून तुम्ही तुमचा अप्रूव्ह झालेला आणि तुमचा मंजूर झालेला पीक विमा पाहू शकता. आणि हा पीक विमा आधार कार्ड जो अकाउंट आहे त्यालाच बँक लिंक असेल तरच तुम्हाला मिळणार आहे. आणि बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती जे पीक विमा अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेली आहे. जवळजवळ 1,41,575 शेतकऱ्यांच्या खात्यावर 119 कोटी रुपये जमा होणार आहेत. आणि हे जे पैसे आहेत हे लवकरात लवकर 20 तारखेच्या आत तुम्हाला तुमच्या अकाउंटवर मिळून जातील असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि जर मिळत नसतील तर एक अर्ज पण द्यायचा आहे तुम्हाला की माझ्या अकाउंटवर पैसे आलेले नाहीत असं पण कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर अशी ही अपडेट आहे पीक विम्याबाबत. तर दिलेली म्हणजे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.